नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्लोन लिम्फॉइड सेल लाईन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि 2 पार्टमध्ये आपण हे जे काही टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. तर पहिल्या पार्टमध्ये हा जो काय आपण व्हिडिओ पाहतो याच्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन आणि क्रिएशन कसं होतं ते पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे टाईप्स, ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन ते डिस्कस करणार आहोत. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस करतो आहे तर जेवढा आपण ह्या टॉपिकमध्ये ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्याच्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि जे काही टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला तर मी व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम याचं इंट्रोडक्शन पाहूयात. हे जे काही क्लोन लिम्फॉइड सेल लाईन आहे ते एका सिंगल लिम्फोसाईटपासून डिराईव्ह केलं जातं, जे की टी सेल असू शकतं किंवा बी सेल असू शकतं. ते एका क्लोनिंग टेक्निकद्वारे त्याचं क्लोन हे केलं जातं आणि या सेल लाईनला पर्टिक्युलरली हे जे काही सेल लाईन आहे, जे काही क्लोन लिम्फॉइड सेल लाईन आहे ते इम्युनॉलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये तसंच जे काही कॅन्सर रिसर्चमध्ये याचा वापर हा केला जातो. कारण की एक कंट्रोल रिप्रोड्युसिबल सिस्टीम आहे, जेणेकरून त्या लिम्फॉइड सेलचं बिहेवियर, त्याचे प्रॉपर्टीज हे इन विट्रो टेक्निकमध्ये आपण पूर्णपणे त्याचा स्टडी हा करू शकतो. तर हे झालं क्लोन लिम्फॉइड सेल लाईन कुठे यूज होतं आणि ते कुठून डिराईव्ह होतं. एक सिंगल लिम्फॉइडपासून ते डिराईव्ह होतं, आयदर टी सेल ऑर बी सेल. ते क्लोनिंग टेक्निकद्वारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण त्याचा वापर हा करू शकतो. तसंच आता आपण क्रिएशन पाहूया. तर क्लोनिंग लिम्फॉइड सेल लाईन हे टिपिकली सिंगल लिम्फोसाईटपासून आपण सिलेक्ट करतो, जेणेकरून त्याचं एक्सपांड करू शकेल होमोजिनियस पॉप्युलेशनमध्ये. जे की सेल आहे, जे काही सिंगल सेलपासून त्याचं आपण होमोजिनियस पॉप्युलेशन ऑफ सेल हे एक्सपांड आणि क्रिएशन करू शकतो. तसंच त्याचं आपण ह्याचं जे प्रोसेस आहे ती डिपेंड करते बी सेलवरती आणि टी लिम्फोसाईटवरती, जे की क्लोन आपण करणार आहोत. तर आता आपण याचं क्रिएशन इन डिटेलमध्ये स्टडी करूयात. सगळ्यात पहिल्यांदा बी सेल क्लोनिंग पाहूयात. तर यामध्ये हे जे काही बी सेल क्लोनिंग आहे ही कॉमन मेथडद्वारे त्याचं लिम्फॉइड सेल लाईनचं क्रिएशन वगैरे केलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक फ्युजन केलं जातं सिंगल स्पेसिफिक बी सेलचं, जे की इम्युनाइज ॲनिमलमधून आपण ऑब्टेन केलेलं आहे आणि ज्याला काही मायलोमा असेल म्हणजे कॅन्सरस प्लाझ्मा सेल असतील त्या सेल लाईनमधून ते आपण इम्युलाइज किंवा त्याचं क्रिएशन हे करतो. आणि या टेक्निकला हायड्रोमा टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि ही जी टेक्निक आहे जॉर्जियस कोलियर आणि सीझर मिल्स्टीन यांनी 1970 रोजी ही जी काही हायड्रोमा टेक्निक आहे ती प्रोड्यूस केली होती किंवा इंट्रोड्यूस केली होती. तर ही जी काही हायब्रिड सेल आहे, जे की याच्यामध्ये मायलोमा म्हणजे कॅन्सरस प्लाझ्मा सेल आणि जे काही स्पेसिफिक बी सेल एखाद्या इम्युनाइज ॲनिमलमधून आपण घेतलेलं आहे त्याचं क्लोन केलं आणि याला म्हटलं जातं हायब्रिड सेल आणि त्यालाच म्हटलं त्याला हायब्रिडोमा पण म्हटलं जातं. आणि याचे फीचर काय आहे हायब्रिडोमाचे, तर सगळ्यात पहिल्यांदा ही इन्फायनाईट ग्रोथ दाखवतं, जेणेकरून जे काही मायलोमा सेल असेल ते एक प्रोव्हाइड करतं ॲबिलिटी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतं, जेणेकरून त्याचं जे काही डिव्हायडेशन असेल ते इनडिफिनाइटली व्हायला चालू होतं. कारण की आपल्याला माहिती आहे की मायलो म्हणजे की कॅन्सर सेल असतात ते इनडिफिनाइटली त्याचं डिव्हायडेशन वगैरे हे होत असतं. तर त्याच्यानंतर जे काही अँटीबॉडी प्रोडक्शन असेल, जे काही बी सेल असतात ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात, जेणेकरून एखादा स्पेसिफिक अँटीबॉडी त्या अगेन्स्ट त्या पर्टिक्युलर अँटीजनच्या अगेन्स्ट प्रोड्यूस करायला. म्हणजे ह्या क्लोनिंगमध्ये बी सेल काय करतं, स्पेसिफिक अँटीबॉडी प्रोड्यूस करतं आणि मायलोमा काय करतं, इन्फायनाईट ग्रोथ दाखवतं आणि इन्फायनाईट जे काही डिवायडेशन हे करून आणतं. आणि बी सेल हे एका पर्टिक्युलर अँटीजनच्या अगेन्स्ट प्रोडक्शन हे करत राहतात स्पेसिफिक अँटीबॉडी. त्याच्यानंतर हे जे काही हायड्रोमाज आहे ते क्लोन आणि कल्चर केलं जातं इन विट्रोमध्ये आणि त्याच्यापासून एक मोनोक्लोनल अँटीबॉडी ही प्रोड्यूस केली जाते आणि नंतर ही एक मोनोक्लोनल अँटीबॉडी डायग्नॉस्टिक किंवा थेरपॅटिक पर्पजसाठी जास्त प्रमाणामध्ये यूज केले जाते. तर म्हणजे त्याचे उदाहरण काय किंवा त्याचे इम्पॉर्टंट टूल कुठे कुठे ते आता आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा अँटीबॉडी जनरेशन. तर हे जे काही ॲड्रोमाज आहे ते लार्ज अमाऊंटमध्ये मोनोक्लोनल जे काही अँटीबॉडी हे प्रोड्यूस करत असतात एखाद्या सिंगल एपोटोप किंवा अँटीजनच्या अगेन्स्ट. तर हे जे मेनली आपण हे जे काही हायब्रिडायझेशन किंवा हायड्रोमाज हे ट्राय केलं आहे ते का बरं तयार केले, हे जे काही मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे
ते कॅन्सर थेरपीच्या अगेन्स्ट किंवा ऑटो इम्युन डिसीजच्या अगेन्स्ट आपण वापरू शकतो, किंवा जेव्हा एखाद्या पर्सनमध्ये जर इन्फ्लॅमेटरी कंडिशन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी देण्यासाठी आपण हे वापरू शकतो. आणि ह्या ज्या काही मोनोक्लोनल अँटीबॉडीज असतात ते इलायझा मेथडमध्ये किंवा जे काही वेस्टर्न ब्लॉटिंग आहे त्याचं प्रोटीनचं सेपरेशन करण्यासाठी किंवा अजून जे काही डायग्नोस्टिक टूल आहेत त्याच्यामध्ये हे जे काही मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे ते वापरले जातात. म्हणजे तुम्ही एकदा लक्षात घ्या, म्हणजे बी सेल काय करते, स्पेसिफिक अँटीबॉडी प्रोड्यूस करते आहे, आणि जे काही मायलोमा आहे ते इनडिफिनाइटली कॅन्सर सेल प्रोड्यूस करते आणि त्याच्यामुळे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी तयार होतो आहे. आणि ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या अगेन्स्ट आपण थेरापेटिक जे काही ड्रग्स असतील किंवा जे काही मायलोमा कंट्रोल करणारे जे काही वेगवेगळे जे काही इन्व्हेंट केले ड्रग असतील ते आपण वापरू शकतो. आणि त्याच्यामुळे त्या सेलवरती काय बिहेवियर होतं, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण काय होतं ते आपण चेक हे करू शकतो. आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे कॅन्सर रिसर्च असेल, त्याच्यामध्ये ऑटोइम्युन डिसीज असतील, त्याच्यामध्ये जे काही ऑटोइम्युन डिसीज आपण इनकॉर्पोरेट करून त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजमध्ये त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती जे काही थेरपेटिक डिझाईन वगैरे असतील, ड्रग्ज वगैरे असेल त्याचा वापर करून आपण ॲज अ चेकिंग वगैरे किंवा त्याचा स्टडी आपण हा करू शकतो. तर हे झालं बी सेल क्लोनिंगचं. तर आपण आता टी सेल क्लोनिंग पाहूयात. तर जे काही टी सेल आहे ते सिंगल टी सेलपासून स्टिम्युलेट केलं जातं त्या स्पेसिफिक अँटीजन, सायटोकिन किंवा मायटोजन सोबत कल्चरमध्ये. तर याच्यामध्ये जे काही सिलेक्शन असेल किंवा क्लोनिंग असेल ते प्रोलिफरेट सेलचं केलं जातं. आणि सम केसेसमध्ये जे काही इमोर्टलाइज टेक्निकद्वारे व्हायरल ट्रान्झॅक्शनद्वारे हे टी सेल क्लोनिंग हे केलं जातं, जेणेकरून जी काही टी सेलची जी ग्रोथ असेल ती कंटिन्युअसली प्रमोट होत जाईल आणि टी सेलची जी ग्रोथ आहे ती होत जाईल. तर इथं वेल नोन एक्झाम्पल इज अ जर्कट सेल लाईन, अ ह्युमन टी लिम्फोसाइट लाईन दॅट हॅज बीन एक्सटेन्सिव्हली युज्ड इन द रिसर्च. आणि ही जर्कट सेल लाईन काय आहे, एका स्पेसिफिक अँटीजन असेल किंवा सायटोकाईन असेल किंवा मायटोजन असेल त्यासोबत एखाद्या टी सेल्सचं जे काही स्टिम्युलेशन केलं जातं, त्याचं प्रोलिफरेशन केलं जातं आणि कंटिन्युअस ग्रोथ होऊन एक न्यू टी सेल असेल ती प्रोड्यूस केली जाते. आणि ती जी काही जी काही सेल असेल ती रिसर्चमध्ये यूज केली जाते. तर द टी सेल जे काय आहे ते कशापासून जनरेट केलं जातं ते पाहूयात. द अँटीजन स्पेसिफिक स्टिम्युलेशन, फॉर एक्झाम्पल जे काही डेंड्रॅटिक सेल असतील किंवा अँटीजन प्रेझेंटिंग सेल असतील, जेणेकरून जे काय त्या स्टिम्युलेट करताय टी सेलला किंवा एक्सपांड करू शकतील क्लोन करण्यासाठी. म्हणजे एक जे अँटीजन वापरले जातात, मगाशी मी सांगितलं स्पेसिफिक अँटीजनचं स्टिम्युलेशनसाठी लागतात, तर मग त्याच्यामध्ये डेंड्रॅटिक सेल असतील किंवा अँटीजन रिप्रेझेंटिंग सेल असतील त्या वापरल्या जातात, जेणेकरून जे काही टी सेलचं स्टिम्युलेशन हे होऊ शकेल. आणि व्हायरल आणि केमिकल ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये वापरलं जातं. रेट्रोव्हायरल वेक्टर किंवा केमिकल एजंटचा वापर करून त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो, जेणेकरून जे काही टी सेल आहे पुढे जाऊन ते अपोप्टोसिस किंवा त्याचं डिस्ट्रक्शन होणार नाही आणि त्याचं लाँग टाईम कल्चर हे होऊ शकेल. म्हणजे टी सेल ह्या घेतल्या जातात, एखादं सिंगल टी सेल त्याच्यामध्ये अँटीजन स्पेसिफिक स्टिम्युलेशन हे टाकलं जातं, जे की डेंड्रॅटिक सेल असतील किंवा काही वेगळ्या ज्या काही अँटीजन प्रेझेंटिंग सेल असतील ते त्याच्यात कल्चर केल्या जातात, क्लोन केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये रेट्रोव्हायरल व्हेक्टरसुद्धा टाकलं जातं किंवा काही केमिकल एजंट असतील जे टी सेलला अपोप्टोसिस होण्यापासून प्रिव्हेंट करतील किंवा डिस्ट्रक्शन होण्यापासून प्रिव्हेंट करतील, जेणेकरून त्याचं कल्चर हे आपण लाँग टाईम ठेवू शकेल. आणि लाँग टाईम त्याच्यावरती ठेवल्यानंतर मग त्याच्यावरती वेगवेगळे जे काही टेक्निकद्वारे जे काही त्याचं थेरापेटिक इंटरव्हेशन वगैरे असेल पर्पजसाठी आपण वापर हे शकतो किंवा रिसर्चसाठी सुद्धा वापर हे करू शकतो. तर हे जे काही टी सेल जे काही आहेत क्लोन टी सेल लाईन आहे ती स्टडी करण्यासाठी वेगवेगळ्या फील्डमध्ये वापरला जातं. म्हणजे टी सेल म्हणजे सिग्नलिंगमध्ये वापरला जातं. जे काही जर्कत लाईन आहे ती TCR जे काही टी सेल रिसेप्टर आहे त्याच्यामध्ये सिग्नलिंगमध्ये किंवा एखादा रिस्पॉन्स जनरेट करण्यामध्ये किंवा व्हेरियस स्टिम्युलाय जनरेट करण्यासाठी वापरला जातो. इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी म्हणजे जे काही टी सेल असतील ते एखाद्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट किंवा वॅक्सिनच्या अगेन्स्ट किंवा कॅन्सरच्या अगेन्स्ट ह्या कशा रिस्पॉन्ड करताय ते अंडरस्टँड करण्यासाठी किंवा जे काही इम्युनोथेरपी जे काही डेव्हलपमेंट केलं जातं, जे काही कॅन्सर ट्रीटमेंटसाठी रिव्होनाइज्ड करण्यासाठी जे काही अँटीजन जे काही रिसेप्टर वगैरे वापरले जातात ते इंजिनियर म्हणजे हे क्लोन तयार केले, त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे जे काही कॅन्सर ट्रीटमेंटसाठी आपण हे वापरू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्लोन सेल लिम्फॉइड सेल लाईन जे आपण हा टॉपिक डिस्कस केला त्याच्यामध्ये आपण क्लोन्स जे काही आहे त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं
आणि त्याचे क्रिएशन कसं केलं तर टी सेल आणि बी सेलचं ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे टाईप्स तसंच त्याचे ॲप्लिकेशन आणि ॲडव्हान्टेजेस डिस्कस करणार आहोत. तर तो व्हिडिओ लवकरच येईल यूट्यूब चॅनलवरती आणि तो मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा नक्की शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.